Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभु येशू. We welcome all our online watchers in the matchless and glorious name of our Lord and Savior Jesus Christ. जे आज आम्हा सर्वांना ऑनलाईन पाहत आहेत तुम्हा प्रत्येकाचा प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरवशाली नावामध्ये आम्ही स्वागत करत आहोत. Beloved people, this is our Saturday blessing meeting. प्रियानो, आज आपली शनिवारची आशीर्वाद सभा आहे. And once again, God is going to minister to each one of us through His blessed word. पुन्हा एकदा देवबाप त्याच्या आशीर्वादित शब्दाद्वारे आपल्या प्रत्येकाची भेट घेणार आहे. God's word is the biggest treasure that we have on this earth. आणि देवाचा जो शब्द आहे या जगातला फार मोठा खजिना आहे. And the word of God is solution to every problem in our life. आणि देवाचा जो शब्द आहे आपल्या जीवनातल्या प्रत्येक समस्येवरचा उपाय आहे. So prepare your hearts to receive the word of God. तर प्रियांनो, सर्वांना विनंती आहे देवाचा शब्द स्वीकारण्यासाठी आपली अंतःकरण तयार करा. This one sermon this evening coming from God's anointed servants is going to change and transform your life forever. आजचा हा जो एक संदेश देवाच्या अभिषिक्त सेवकांकडून आपल्यापर्यंत येणार आहे आपलं जीवन बदलून टाकणार आहे. And you will be blessed abundantly. आणि तुम्ही विपुलतेने आशीर्वादित होणार आहात. So now to hear the blessed word of God. तर आता देवाचं आशीर्वादित वचन ऐकण्यासाठी Let us all join our hands and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashree, with a mighty applause. आपण जोरात टाळ्या वाजून देवाच्या अभिषिक्त सेवकांचं स्वागत करूया. पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, Lord. हालेलुया. A warm welcome to all the online watchers this evening. आज या सायंकाळी सर्व ऑनलाईन दर्शकांचं हार्दिक स्वागत आहे. I believe that you have prepared your hearts this evening माझा असा विश्वास आहे की हृदय सगळ्यांनी तयार केलेलीच असतील आज सायंकाळी. because God is going to visit you, कारण की definitely. देव तुम्हाला नक्कीच भेटायला येणार आहे. He is going to touch you. तुम्हाला स्पर्श करणार He आहे. is going to heal you. आरोग्य देणार He is आहे. going to bless you. आशीर्वाद देणार आहे. Every desire of your heart He is going to fulfill. तुमच्या हृदयातली प्रत्येक इच्छा तो पूर्ण करून देणार आहे. These are the times that we need to look to God. या अलीकडच्या दिवसांमध्ये आपण देवाकडे पाहायचीच गरज आहे बेटा. If not God, then none. जर देवाकडे पाहिलं नाही तर आता आणि इतरत्र कुठे पाहण्याजोगं राहिलेलं नाही. Praise God. पाहायला लागेल आता देवाकडेच. So let us listen to the word of God तर देवाचं वचन ऐकू. एक्को निकाल दो प्लीज. and let us all be blessed. आणि सगळे आशीर्वादित हो. We'll open our Bibles to Exodus chapter 14 verse 13. निर्गमाचा 14वा अध्याय आणि त्यातलं 13वं वचन आपण यावेळेला काढूया. Fear not, you stand still and see the salvation of the Lord which He will show you today. निर्गमाचा 14वा अध्याय आणि त्यातलं 13वं वचन. तिथे असं लिहिलंय, तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिऊ नका, स्थिर उभे राहा आणि यहोवाचे तारण जे तो आज तुमच्याकरता करणार आहे ते पहा. Praise God. देवाला धन्यवाद. Today, आज God is a present God. परमेश्वर वर्तमान काळातला परमेश्वर आहे. God is a now God. परमेश्वर आत्ताचा परमेश्वर आहे. His promises are not only yes and amen, but His promises are for now. आणि देवाची वचनं केवळ हो आणि आमेन आहेत एवढंच नव्हे, तर देवाची वचनं आत्तासाठी आहेत, सध्यासाठी आहेत. Now is the time of your तर salvation. आत्ताची वेळ तुमच्या तारणाची वेळ असं म्हणायला हरकत नाही. Now is the time of your blessings. आत्ताची वेळ तुमच्या आशीर्वादांची वेळ आहे. He says, stand still. आणि म्हणून देव म्हणतो इथे की स्थिर उभा राहा, गपचूप उभा राहा. It doesn't mean keep silence because of the evil time you are going through. आणि ज्या वाईट काळातनं तू जात आहेस त्या काळापायी तू गपचूप उभा राहा याचा अर्थ असा होत नाही. Like some are stunned and shocked because of calamity that has befallen them. जसं काही माणसं त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा वाईट काळ येतो किंवा काही संकटांचा मारा होतो त्याला ते बघून शांत होऊन जातात किंवा गप्प होऊन जातात, तसं देव म्हणत नाहीये. They are disoriented and keep silence. आणि त्यांना कळतच नाही त्या अवस्थेमध्ये की आता काय करायचं. उद्ध्वस्त झाल्यासारखे होऊन ते तसल्या काळामध्ये गप्पच बसून राहतात. Here God means stand still means he is saying, पण इथे मात्र देव असं म्हणत नाहीये, तर देव इथे स्थिर उभा राहा असं म्हणताना असं म्हणतोय stop striving day and night. की तू जे प्रयत्न दिवस रात्र करून संघर्ष करतोयस तो पहिला बंद कर. You are trying to make things happen that are impossible to you. तुझं डोकं फोडायचं बंद कर, कारण की तू अशक्य गोष्टी स्वतः शक्य करायचा प्रयत्न करतोय, जे होणं नव्हे. Trust on God. देवावरती विश्वास ठेव असं म्हणतोय. And secondly, आणि दुसरी बाब God says, fear not. देव म्हणतोय भिऊ नको, Fear not. घाबरू नका, भिऊ नका. Truly, खरोखर these are fearful times. हा आत्ताचा काळ सुद्धा थोडासा भीतीदायक काळच आहे. Many people are living in fear. आणि अनेक लोकांना तर भीती वाटतच आहे. भीतीचं घर अनेकांच्या हृदयात आत्ताच्या काळात झालेलं आहे. Fear has robbed people's strength. आणि या भीतीमुळे लोकांची शक्ती चोरलेली आहे.
Fear is a terrible spirit that has held millions in captivity. आणि भीती नावाचा हा जो आत्मा आहे ना तो फार भयानक आत्मा आहे आणि त्या आत्म्याने अनेकांना या जगभरामध्ये बंदिवान करून ठेवलेला आहे. It is a tool specially used by the devil to cage and destroy many lives. आणि भीती हे हत्यार खास करून सैतान अनेक माणसांच्या जीवनाचा नाश करायला वापरतोय. Fear has no respect for age or status or strength or nationality. आणि भीती काही बघून येत नाही ना. भीती तू कुठल्या देशाचा नागरिक आहे, तू श्रीमंत आहे का तू गरीब आहे, हे सगळे भेदभाव किंवा पक्षपात करून भीती येत नाही. There is not a single person who is not afraid of things. एकही व्यक्ती असा नाहीये की ज्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची भीती वाटत नसेल. प्रत्येक माणसाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीतीही वाटतेच. Some don't show, that's why you don't know. अर्थातच काही माणसं ते दाखवत नाहीत आणि म्हणून आपल्याला कळत नाही. And it torments its victims and leads to untimely death. आणि ज्या कुणाला अशा पद्धतीनं भीती वाटायला लागते ते लोक त्या भीतीच्या जाळ्यात अडकून अवेळी मरण मरतात. म्हणजे त्यांचं अकाली निधन होतं. Those who would have been living today are dead. आणि असं म्हणावं लागेल की जी माणसं आज जिवंत असायला हवी होती ती मेली. And those who are dying, आणि जी माणसं मरत आहेत they have no hope. त्यांना आशा नाहीये. ज्यांच्या हृदयात भीतीचं घर झालेलं असतं त्या लोकांचं कसं होतं ते मी सांगतोय तुम्हाला. Because somehow they don't know how to conquer this fear. कारण ज्या लोकांना अशा पद्धतीनं जाम भीती वाटायला लागलेली असते त्या लोकांना कळतच नाही की या भीतीतनं बाहेर कसं पडायचं. ही भीती माझ्या मनातली जाईल कशी त्यांना माहितीच नाही. Bible says बायबल म्हणतं in Matthew 19 verse 26, मत्थ्याचा 19वा अध्याय आणि त्यातलं 26व वचन. with men this is impossible, but with God all things are possible. अर्थातच माणसांना हे सगळं अशक्य आहे पण देवाला हे सगळं शक्य आहे. Some people are like as though they are under a harness. काही माणसं तर पट्ट्याने बांधल्यासारखी बांधलेली असतात They are under a yoke. आणि जोखडाखाली असल्यासारखी असतात. And some people are constantly doing something, आणि काही माणसं सातत्याने काहीतरी करत असतात. struggling, संघर्ष चालू असतो. डोके फोड त्यांची चालूच असते and they don't bear any fruit. आणि त्यातनं फळ मात्र त्यांना काही मिळत नाही. ते सफळ होत नाहीयेत. Fear has gripped people's lives. भीती अशा पद्धतीनं माणसाच्या जीवनांना कसं जखडते. अनेकांच्या जीवनाला भीतीनं जखडलंय. Why should one live in the bondage of fear? असं कशाला आपण एखाद्या माणसाने असं भीतीच्या बंधनात का जगावं. There are people whose enemies are there to threaten them and put fear in them. काही माणसांचे शत्रू त्यांना भीती घालून दहशतीमध्ये राहायला लावतात. Many are not able to do things that they would have ordinarily done. आणि मग अनेक माणसांना साधारणतः ज्या गोष्टी ते लोक करतायत त्या गोष्टी सुद्धा त्या भीतीपायी करता येत नाहीत. Because of the fear of impossibility. भीती अशक्य गोष्टींसाठीची असलेली भीती. पण मग हे होईल का, नाही झालं तर कसं होणार वगैरे वगैरे. How to combat this fear? तर या भीतीला आपण कसा लढा द्यायचा. The world has ways and means to eliminate fear. आता जगामध्ये काही रीती आहेत, काही प्रकार आहेत ज्या रीतीनं आणि प्रकारानं ते भीती घालवायचा प्रयत्न करतात. They suggest to develop knowledge. आणि जगामध्ये असा सल्ला देतात की तुम्ही तुमचं ज्ञान आणि बुद्धी थोडी वाढवा. Because some say knowledge is the real power. कारण काही लोक म्हणतात बुद्धी आणि ज्ञान म्हणजे खरं सामर्थ्य आहे. And you can rid of any kind of fear. आणि ज्ञान बुद्धी वाढली की कुठल्याही पद्धतीच्या भीतीतनं आपण बाहेर पडू शकतो असं काही जगिक लोक म्हणतात. So they suggest that you need to read plenty of books on the life stories or autobiographies or biographies of different successful people who have made their lives. आणि मग त्या लोकांचा सल्ला असा असतो इतर लोकांना की तुम्ही अनेक यशस्वी अशा लोकांच्या यशोगाथा वाचा, यशस्वी लोकांची आत्मचरित्र वाचा, म्हणजे तुमच्यातली भीती जाईल, ज्ञान वाढवा, वाचन वाढवा वगैरे वगैरे. Because these are the people that change their lives in the worst circumstances. कारण की अशी माणसं वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांचं जीवन बदलत असतात. And so reading you can get a clear picture how they did get rid of fear. अशा यशस्वी माणसांची जीवनगाथा वाचून तुम्हाला कळेल की जेव्हा ते संकटातनं जात होते किंवा जेव्हा ते घाबरलेले होते तेव्हा ते कसे त्यातनं बाहेर पडले वगैरे. But yet तरीही there are scores of books all over the world. काही असो अख्ख्या जगभरामध्ये तशी तर हजारो पुस्तक आहेत. But I have not found people being delivered of fear. पण मला काही भीतीतनं सुटका मिळालेली लोक मात्र त्यात दिसत नाहीत.
And yet I will show you the surest way. आणि तरी सुद्धा मी तुम्हाला एक खात्रीपूर्वक मार्ग दाखवू शकतो. If you have been gripped with fear, जर तुम्हाला काहीतरी भीती अशी जाम भीती वाटत असेल, fear of any sort, कुठल्याही पद्धतीची भीती, fear of loss, fear of failure, fear of enemies, की मला अपयश मिळणार आहे, का माझं नुकसान होणार आहे, का माझे शत्रू माझ्या मागे लागलेत, असं कुठलंही जर भय आहे, fear of rejection, का मला नाकारलेलं आहे, कोणी Fear of मला स्वीकारतच नाहीये, not making life, माझं जीवन बनत नाहीये, fear of death. माझं करिअर बनलं नाही, मला मरायची भीती वाटते. The best way to combat fear is to have the knowledge of the living God. अशी जर काही भीती तुमच्यामध्ये असेल तर त्या भीतीला लढा द्यायचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे जिवंत देवाचं ज्ञान स्वतःमध्ये घ्या. Not the knowledge of the people and the books, but the knowledge of God. जगीक लोक आणि जगीक लोकांची आत्मचरित्र किंवा पुस्तकं ते वाचून तुम्हाला भीती कशी घालवायची हे ज्ञान कळणार नाही. If you know who God is पण जर तुम्हाला हे कळलं की देव कोण आहे and what He has done for you and what He can do for you, आणि बरं जर देव आहे तर त्याने माझ्यासाठी काय केलेलं आहे, तो माझ्यासाठी काय करू शकतो, and to begin with देव कोण आहे, then you will be delivered of all kinds of fear. हे कळल्यानंतर तुम्हाला सगळ्या पद्धतीच्या भीतीतनं सुटका मिळेल. Bible says बायबल म्हणतं in Psalm 27 verse 1, स्तोत्र 27 त्यातलं पहिलं वचन, the Lord is my light and my salvation, whom shall I fear? परमेश्वर माझा प्रकाश आणि माझं तारण आहे, मी कुणाला घाबरावे, कशाला घाबरावे. That is the remedy. हा उपाय आहे. If God is for us, who can go against us? परमेश्वर जर आपल्या बाजूने असेल तर आपल्या विरुद्ध कोण जाऊ शकतं. Bible says in Psalm 62 verse 2, स्तोत्र संहिता 62 आणि त्यातल्या दुसऱ्या वचनामध्ये बायबल म्हणतं, God alone is the mighty rock that keeps us safe, परमेश्वर एकटाच एक महान खडक आहे की जो आपल्याला सुरक्षित ठेवतो. and He is the fortress where you can be secure. आणि परमेश्वर एकच असा गड किंवा किल्ला आहे की जो आपल्याला सांभाळून सुरक्षित ठेवतो. That is security. त्याला म्हणतात संरक्षण, That is peace. त्याला म्हणतात शांती, That is quietness to your soul. त्याला म्हणतात माझ्या जीवाला शांती मिळाली बाबा, आता कुठं जाऊन माझा जीव झाला शांत. Bible says in Psalm 56 verse 9, स्तोत्र 56 आणि त्यातल्या 9व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, when I pray, Lord God, my enemies will retreat, ज्या वेळेला मी असं म्हणतो की प्रभू परमेश्वरा माझे शत्रू माझ्या मागे लागतील, because I know for certain that you are with me. मला तर मग नक्की माहित आहे की तू माझ्या बरोबर आहेस. That is the way to eliminate fear. अशा पद्धतीनं आपण भीती घालवू शकतो की प्रभू जरी मला माहितीये माझे शत्रू माझ्या मागे आले तरी तू माझ्या बरोबर आहेस, तू मला सोडणार नाहीस, म्हणून मी सुरक्षित आहे, म्हणून मला भीती नाही. Today my confidence lies that my God is with me. आज माझा पण विश्वास या गोष्टीवरच आहे की माझा देव माझ्या बरोबर आहे ना. संपलं, विषयच संपला. Bible says in Psalm 56 verse 3, स्तोत्र 56 आणि त्यातल्या 3ऱ्या वचनामध्ये बायबल म्हणतं, even when I am afraid, I keep on trusting you. ज्यावेळेला मी घाबरतो त्यावेळेला सुद्धा मी तुझ्यावरती विश्वास ठेवतच जगीन. That is the remedy. हा उपाय आहे. That is eliminating fear. त्याला म्हणतात की अशा पद्धतीनं भीती आपल्या जीवनात आपण वगळून टाकायची. Bible says in Psalm 56 verse 4, स्तोत्र 56 आणि त्यातलं 4थं वचन बायबल म्हणतं, I trust you and so I am not afraid, माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून मला भीती वाटत नाही and no one can harm me. आणि कुणीही मला काही इजा करू शकत नाही कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे. That is eliminating fear. याला म्हणतात आपल्या स्वतःच्या जीवनातनं भीती वगळून टाकणे. The one who is in you is much greater than the one who is in the world. अहो जो तुमच्यामध्ये आहे ना तो जो जगात आहे त्याच्यापेक्षा फार महान, मोठा, थोर आणि श्रेष्ठ आहे बेटा. So don't worry. तर काळजी करू नका. He is going to be with you always. आणि तो देव सदोदित तुमच्या बरोबर राहणार आहे. तो काही पार्ट टाइम का थोड्या वेळ राहायला आलेला नाही. Bible says in Psalm 37 verse 7, स्तोत्र 37 आणि त्यातल्या 7व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, rest in the Lord and wait patiently for Him. प्रभूमध्ये विसावा घ्या आणि धीराने प्रभूची वाट पहा. Fret not yourself घाबरू नका, स्वतःला भय वाटेल असं वागू नका. because of him who prospers in his way. आणि जो कोणी त्याच्या मार्गामध्ये समृद्ध होत आहे ते बघून घाबरू नका. Praise God. देवाला धन्यवाद. God wants to eliminate all kinds of fear from your lives. खरं म्हटलं ना तर परमेश्वराला तुमच्या जीवनातून सर्व पद्धतीची भीती काढून टाकायची आहे. But you need to lean on God. पण त्यासाठी अर्थातच तुम्हाला देवाचा आधार घेऊन जगावं Every लागेल. morning you have to meet God. त्यासाठी रोज सकाळी तुम्हाला देवाला भेटावं लागेल And the whole day आणि संपूर्ण दिवस you will have quietness to your soul. मग तुमचा जीव अगदी शांत होईल आणि विसाव्यानं राहील. Bible says in 2 Kings chapter 4, दुसरं राजे 4था अध्याय बायबल म्हणतं, there was this wife whose husband was a godly man. एक पत्नी होती
बायको होती जिचा नवरा भक्तिमान होता and they had 2 little sons. आणि त्यांना 2 लहान मुलं होती. But unfortunately, दुर्भाग्याची बाब म्हणायची, due to some sickness, this man suddenly died. काही आजारापायी हा जो पुरुष आहे तो अकस्मात मेला. Nobody expected this to happen. आणि अर्थातच कोणी अशी अपेक्षा ठेवली नव्हती की हा माणूस असा मरेल. He had not even thought of saving any money. आणि त्याने तर काही पैसा वगैरे सुद्धा साठवून ठेवायचा विचार केला नव्हता. काही सेव्हिंग नाही, काही नाही, कारण कुणाला अशी भनकच नव्हती. त्यालाही भनक नसेल बहुतेक की मी असा अकस्मात मरणार आहे. Because he never thought that he would suddenly die. त्याला माहितीच नव्हतं, म्हणजे त्याला असं वाटलंच नव्हतं की मी अकस्मात असा मरणार आहे. तर But then saving it happened. वगैरे काही केलेलं नव्हतं, परंतु हे असं झालं, अकस्मात त्याला मरण आलं, तो वारला. And so his wife had been left with no visible means of support. झालं, मग बायको पडली एकटी आणि बायकोकडे आता काही पुरवठा नाही. आता उदरनिर्वाह करायचा कसा? And more than that, त्याहून जास्त he had taken some loan from somebody. तिच्या नवऱ्यानं काही लोकांकडनं पैसा उधार घेतला होता. लोन, कर्ज ज्याला म्हणतात. And so the creditor was pressing her for payment. आणि सावकार तिच्या मागे आता लागला की तू मला माझा पैसा परत कर. And he threatened to take her children away as slaves. आणि त्या सावकाराने भीतीच घातली मग तिच्यामध्ये, तू जर पैसा परत केला नाही तर मी तुझ्या दोन्ही मुलांना माझ्याबरोबर गुलाम करून घेऊन जाईन, माझे पैसे मला परत पाहिजेत. Now she was in a very desperate condition. आता ही बायको काय करणार? तिची अवस्था इतकी बिकट झाली ना. See a pathetic sight. पहा किती दयनीय अवस्था त्या बाईची. हे दृश्य रंगवा तुम्ही It नजरेसमोर. was not only that she had lost her husband, म्हणजे आता फक्त नवरा मेला हे दुःख नव्हे, but she has to pay the loan. तर नवरा तर वारलाच आहे, त्याच्या पाठोपाठ आता कर्ज सुद्धा फेडायचं आहे. And now she was going to lose her 2 sons also. आणि आता या सावकाराने भीती घातली की माझ्या दोन्ही मुलांना सुद्धा तो उचलून घेऊन जाणार आहे. म्हणजे काही विचारूच नका. And it also meant that in old age she would have no security. याचा अर्थ तिच्या वृद्धापकाळामध्ये तिला आता काही संरक्षण असणार नाही. तिला सांभाळणार कोण? तिला बघणार कोण? तिला पुरवणार कोण? So it meant that she would face loneliness and bereavement and destitution. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आता किंवा पुढे ती कायमची एकटी होणार, ओसाड पडणार, तिचं कोणीच नसणार. And maybe even an early death because of the oppression of the creditor. आणि मग सावकार जे काही दबाव तिच्यावरती घालेल त्यापायी कदाचित ही सुद्धा अकाली मरण पावेल. But Bible says परंतु बायबल म्हणतं in Deuteronomy 10 verse 18, अनुवादाचा 10वा अध्याय 18व वचन, God defends the cause of the fatherless and the widows. जे पितृहीन आहेत आणि ज्या विधवा आहेत त्यांची केस देव हातात घेतो. Praise God. पितृहीन म्हणजे अनाथ आणि विधवा यांचा कैवारी, असं बायबलमध्ये लिहिलं आहे. अनाथ आणि विधवांचा कैवारी देव आहे. Widows, don't be afraid. तर विधवा बायकांनी घाबरू नका. Don't be afraid to stay alone. आणि एकटं राहायला सुद्धा घाबरू नका बरं का. God will stand for you. देव आहे ना तुझ्या बाजूने उभा राहायला. काय You घाबरायचं? be after God. तुम्ही मात्र देवामागे चाला. He will defend your cause. देव तुमचा कैवारी बनून तुम्हाला सांभाळेल. Some of you are widowed through death, through divorce, or through permanent singleness. आता तुमच्यातले काही जण कायमचे एकटेच असतील, किंवा काही विधवा असतील, किंवा काहींच्या पत्न्या वारलेल्या असतील, किंवा काहींनी लग्नच केलेलं नसतील, काहींचा घटस्फोट झालेला असेल, काही कारण असो, Don't worry. ज्या कारणापायी तुम्ही एकटे असाल, काळजी करू नका. God will stand for you. जे झालं ते झालं. देव तुमच्या बाजूने उभा राहील. Because God says कारण देव म्हणतो in Isaiah 54 verse 5, यशया 54वा अध्याय आणि त्यातलं 5वं वचन, your maker is your husband, the Lord Almighty is his name. तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे, प्रभू महान परमेश्वर त्याचं नाव आहे. He is the one who loves you. त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. He says तो म्हणाला in Jeremiah 33:3, इर्मया 33वा अध्याय 3रं वचन, I have loved you with an everlasting love. सनातन प्रीतीने मी तुझ्यावर प्रीती केलेली आहे. He will supply all your needs. आणि नक्की तो देव तुमच्या सर्व गरजा भागवेल बर का. Praise God. देवाला धन्यवाद. God can do the impossible. देव अशक्य गोष्टी करू शकतो असं माझं सांगायचं तात्पर्य आहे. But pastor, what do you know? मग तुम्ही म्हणाल नाही पास्टर, तुम्हाला काय माहिती, I'm facing too many problems. किती तरी समस्या माझ्या जीवनामध्ये आलेल्या आहेत. I understand. मला कळतं हो. Because कारण I too lost my parents at an early age. माझे वडील आणि माझी आई सुद्धा आम्ही तसे म्हणजे लहानच असताना वारले. I knew what it is to live with nothing. आणि काही नाहीये स्वतःकडे. अशा अवस्थेमध्ये जगणं राहणं म्हणजे काय हे मी जाणून आहे. My father also suddenly died. माझे वडील पण अकस्मात वारले. There was nothing with us. काहीच नव्हतं आमच्याकडे तेव्हा. काही म्हणजे काहीही नव्हतं. No insurance, no bank balance. काहीच नाही. इन्शुरन्स नाही, बँकेमध्ये काही पैसा साठलेला नाही, काहीही नाही.
5 mouths to feed. आणि आम्ही 5 भावंड बर का, आमच्या आईची 5 मुलं आम्ही. Mother was somehow surviving. आई माझी कशी बशी सगळं काही जमवून आणत होती वडील वारल्यानंतर. We used to sell off things at home. हळूहळू मग आम्ही घरातल्या गोष्टी विकायला सुरुवात केली. But the day I gave my heart to Jesus, पण ज्या दिवशी माझं हृदय मी येशूंना दिलं ना, I saw His goodness in my life. मला त्यानंतर येशूंचा चांगुलपणा माझ्या जीवनात दिसला बर का. He has taken care of me and my wife and my daughter. येशूंनी मला, माझ्या बायकोला, माझ्या मुलीला सांभाळल्या आस्तागायत. For the last 30 years, He is my provider. आणि गेली 30 वर्ष येशू ख्रिस्त माझा अन्नदाता, माझा दाता, प्रत्येक गोष्टीचा दाता झालेला आहे. He has never allowed me to be put to shame. आणि कधीच प्रभू येशूंनी मला लज्जित, फजित, अपमानित, 4 चौघात वगैरे होऊ नाही दिलं. Never. नाही 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 नाही, कधीच नाही. If you are faithful to Him, तुम्ही जर देवाशी विश्वासू राहिलात ना, He will be 100-fold faithful to you. 100 पटीनं जास्त देव तुमच्याशी विश्वासू राहील बर का. पण तुम्ही जर देवाशी विश्वासू आणि इमानदार राहिलात तर, या जर आणि तरच्या गोष्टी आहेत. I know this is true. आणि मला माहिती आहे खरं आहे. Don't ever be ashamed or afraid to cry out to God in your need. कधीही तुम्हाला जी काही गरज असते त्या गरजेमध्ये परमेश्वराचा धावा करायला, परमेश्वरासमोर रडायला लाजू नका. देवाकडे रडायला आणि मागायला लाजायचं काय? He is a God who wants to meet that need, अहो, whatever तो it देव आहे, is. तो परमेश्वर आहे. त्या देवाला आपल्या प्रत्येक गरजा भागवायच्या आहेत. Whether it is loneliness, security, daily provision, आणि मग guidance, आपली comfort, गरज, whatever. मग आपली गरज Or काही पण healing. असो, आपली गरज मग काही असो, काही वस्तू असो, काही पण आपल्याला हवं असो, आपल्याला एकटे पण खात असो, का आपल्याला काही पण होत असो, आपली ती प्रत्येक गरज देव भागवेल. Now this lady, आता ही बाई widow, विधवा, she knew God तिला देव माहित होता and she knew the man of God. आणि तिला देवाचा एक सेवक माहित होता. She would hear his sermon. आणि त्या देवाच्या सेवकाचे उपदेश ही ऐकायची. His name was Elisha. त्या सेवकाचं नाव होतं अलिशा. And that was the time she thought of this blessing meeting of Elisha. त्यावेळेला हिनं असा विचार केला की अलिशाच्या आशीर्वाद सभेला मी आता जायला हवं. And so she met Elisha मग ती गेली, अलिशाला भेटली. and told the whole story. अलिशाला तिनं आपली सगळी कथा सांगितली की असं 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 झालेलं आहे. Elisha was deeply pained to hear her plight. अलिशाला पण फार वाईट वाटलं की हिच्या जीवनामध्ये किती सारं दुःख आलेलं आहे. He asked, how can I help you? आणि मग अलिशाने तिला प्रश्न टाकला की मी कशी तुला मदत करू शकतो बाई, तू मला सांग. What do you have in the house? तुझ्या घरामध्ये काय आहे What are your resources? आणि काय म्हणजे तुझ्याकडे काय, कुठून तुला मिळतं, काय पुरवठा आहे, काय राखलेलं तुझ्या घरात काय आहे. I need something to work with. मला काहीतरी पाहिजे तुझ्या घरातलं की ज्यावर मला काम करता येईल. Say, God needs something, a little bit of yours. देवाला काहीतरी लागतं ना बेटा, तुझं काहीतरी इवलूस छोटूस देवाला पाहिजे. Even your heart, तुझं हृदय सुद्धा इवलूस चालेल. even your gratefulness. अगदी तुझा ऋणीपणा, Even your देवाचे word of आभार prayer. मानायचा स्वभाव, तुझी 2 शब्दाची प्रार्थना, काहीतरी देवाला दे Even रे your राजा. attendance in the church. आणि चर्चला तू ही जी काही हजेरी देतो ती हजेरी, असं Even काहीतरी your hearing the word of तुझे God. देवाचं वचन प्रामाणिकतेने ऐकतो ते काहीतरी देवाला दे, ज्यावर आशीर्वाद मागवून तो ते वाढवेल. Something you give. काहीतरी दे ना देवाला. Even a child's tiffin box you give in his hand, he will multiply. अगदी लहान मुलाचा जेवणाचा डब्बा सुद्धा जर देवाच्या हातात तुम्ही दिला तर देव इतका महान आहे आणि चांगला आहे की तो बहुगुणित करून तुमच्या हातात देईल. So what do you have? तर काय आहे तुझ्याकडे सांग. Some say, Pastor, I have only little bit money that will last for only a मग week, काही लोक हा Pastor. प्रश्न ऐकल्यानंतर म्हणतील पास्टर माझ्याकडे थोडेसेच पैसे आहेत, काही आठवडे चालतील एवढेच आहेत. Tell the Lord, प्रभूला सांग ना, this is what I have. प्रभूला सांगा माझ्याकडे हे एवढंसं आहे. He will touch it. He will multiply प्रभू it. त्याला स्पर्श करेल, प्रभू त्याला बहुगुणित करेल. Give it to God. आणि देवाला ते देऊन टाका की देव बाप्पा हे मी तुला अर्पण करते. Pastor, I don't have anything. नाही पास्टर माझ्याकडे असं देवाला देण्यासारखं काहीच नाही बरं का. Give your heart. काहीच नाही, हृदय आहे ना ते Give- हृदय देवाला दे. Give your prayer. प्रार्थना करता येते ना बेटा, प्रार्थना देवाला दे. A little shedding of tears is enough for रडता God. येतं, थोडेसे डोळे भिजू शकतात का तुझे, मग भिजव, थोडीशी रड. A little sigh. थोडस उसासे सोडता येतात असे सोड. A little reading of the Bible every morning. थोडस सकाळी रोज तुला बायबल वाचता येईल, वाचता येतं का, वाच. हे, Amen. अशा या गोष्टी तुम्ही देवाला देऊ शकता. And so she said, आणि मग ती बाई म्हणाली I have only a small jar of olive oil. काहीच नाहीये माझ्याकडे, अगदी छोटस एक छोटीशी तेलाची बुदली आहे, त्यात थोडस तेल आहे, That's all. बस, बाकी तर काहीच नाही माझ्याकडे. Elisha didn't say, oh, that is miserable. मग अलिशा असं नाही म्हटला डोक्याला हात मारून की अरे 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 काही अवस्था, काहीच नाही. No, he said, good.
तर एलिशा म्हटला, अरे वा, छान, शाबास, एवढं Good. तरी आहे ना, सुंदर, Something you have. Good. झालं आपलं काम, काहीतरी आहे ना तुझ्याकडे, शाबास बेटा, आपलं काम झालं. See, that is the God of impossible. असा हा आपला अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. And he said, go and borrow vessels from your neighbors. आणि मग अलिशा तिला म्हणाला की जा पटकन तुझ्या शेजाऱ्या पात्रांकडनं भांडी गोळा करून घेऊन ये बरं. It's not that go and ask for help. तुझ्या शेजाऱ्या पात्रांना मदत माग असं नाही म्हटलं अलिशा Only तिला. empty. रिकामी भांडी शेजाऱ्या Containers. पात्रांकडे असतील ना, ती रिकामी भांडी तुझ्याकडे घेऊन ये. And then go inside your house with your 2 boys. आणि मग तुझ्या 2 मुलांना घेऊन घराच्या आत जा तू. Shut the door and pour the oil out by faith. घराचं दार बंद करून टाक आणि ही जी सगळी भांडी आहेत ती अशी मांडून ठेव आणि तुझ्याकडे ते थोडंसं तेल आहे तू म्हणतीये ना, ते ओतायला सुरुवात कर. Pour it out by faith. विश्वासाने ओतायला सुरुवात. Then the miracle will happen. मग चमत्कार होईल. Because I have prayed for you. कारण मी तुझ्यासाठी प्रार्थना केलेली आहे. But Pastor Elisha, will you not come with us? नाही पास्टर अलिशा, पण तुम्ही आमच्या बरोबर घरात येणार नाही का? No, you do it. नाही नाही, तुम्ही करा, माझी गरज नाही तिथे. My God is your God. माझा देव तुझा देव आहे ना. देवाला सगळे आले. Praise God. देवाला धन्यवाद. देवाची हजेरी महत्वाची. You trust in God for your oil, for your bread, for your debts to come out. तुम्ही देवावरती विश्वास ठेवा, तुमच्या तेलासाठी, मिठासाठी, पिठासाठी, तुमचं कर्ज जाण्यासाठी, For your water, for your healing. तुझं पाणी, तुझं आरोग्य, सगळ्यासाठी तू देवावर विश्वास ठेव बेटा. Do it today. आजच कर ना, कशाला उद्या परवा? Do it right now. आता लगेचच कर ना, मी तर म्हणते. God will start working. देव लगेच कार्य करायला सुरुवात करेल. परवा तेरवावरती ढकलताच आहे कशाला? The woman went home मग ती बाई गेली घरात and did what he said. आणि अगदी बरोबर अलिशानी सांगितलं होतं तसं तिने केलं. She shut the door after gathering the vessels from the neighbors. घराचं दार बंद करून टाकलं. अर्थातच ती शेजाऱ्या पाजाऱ्यांकडनं भांडी रिकामी गोळा करून घेऊन आलेली होती. She poured the oil in the vessels. आणि मग तिनं त्या भांड्यांमध्ये असं तेल ओतायला सुरुवात केली. The पहिल्या moment she भांड्या started doing it, miracles started happening. पहिल्या भांड्यापासून जसं तिने तेल ओतायला सुरुवात केली तसं चमत्कारच सुरू झाला. The oil started multiplying. आणि ते तेल संपेच ना हो, ते तेल वाढतच राहिलं. ही होतच राहते, ते वाढतच राहिलं. The vessels were finished, but the oil did not म्हणजे stop. चक्क अगदी शेवटी ती भांडी संपली पण तेल नाही संपलं. Say, if she had more vessels, more oil should have याचा अर्थ gone. तिच्याकडे अजून रिकामी भांडी असती तर अजून तेल तिच्या घरामध्ये राहिलं असतं. If she had a huge drum, that drum also would be अख्खा एखादा overflowing. ड्रम रिकामा असता तर तोही तेलाने भरून गेला असता असं म्हणायला हरकत नाही. But when her vessel stopped, God stopped. पण मग जेव्हा तिची भांडी संपली तेव्हा मग देवाने तो चमत्कार थांबवला. When your faith stops, God stops. तुझा विश्वास थांबला की देव पण थांबतो. That's why it is said, म्हणून म्हटलंय when faith goes to the market, it always carries a basket. विश्वास बाजारात जाताना पिशव्या घेऊनच जातो. Have you come with a basket? तर आज तुम्ही पिशवी घेऊन आलाय का? Then God will fill it. देवाच्या दारी पिशव्या घेऊन यायच्या, त्या पिशव्या देव भरतो. Praise God. देवाला धन्यवाद. Open your mouth, God said, and I will fill it. देव म्हटलेलं आहे तुझं तोंड उघड, तुझं मुख उघड, मी ते भरीन. Praise God. देवाला धन्यवाद. Open your mouth. तर तुमचं मुख उघडा. What does he mean by open your mouth? तुमचं मुख उघडा म्हणजे देवाला काय सांगायचं आपल्याला? Speak. देवाला असं म्हणायचंय, अरे Thank बेटा you. तोंड उघड, बोल, Ask. आभार मान त्याचे, म्हण थँक्यू, म्हण धन्यवाद येशू, माग त्याला And he will fill it. आणि तो भरेल. Amen. Amen. And so she rushed to Elisha आणि मग ती अलिशाकडे घाईघाईने गेली and she said, the oil is multiplied. आणि म्हणाली की सर ते सगळं तेल वाढत चाललो, Now what should I do? आता मी काय करू? He said, go and sell the oil, मग अलिशा म्हणाला जा हे सगळं तेल विक pay off your debts. आणि त्याचे जे पैसे होतील त्या पैशातनं तुझं कर्ज फेडून टाक The rest of the money, use it for other आणि expenses. बाकीचा उरलेला पैसा तुझ्या बाकीच्या खर्चासाठी ठेव And some of the money, keep it in the bank. आणि बाकी थोडा अजूनही उरेल तो बँकेत ठेव. Praise देवाला God. धन्यवाद. You stand still, fear not, and तसं. see the salvation of the Lord, that he will work for you tonight. या वाक्याचा हाच अर्थ की तुम्ही शांत उभे राहा, भिवू नका आणि देव देतो ते तारण आज रात्री पहा. You do small things, God will do great things. तुम्ही लहान गोष्ट तर करा ना बेटा, देव महान काम करेल ना राजा. You take one step, he takes 99 अरे बेटा steps तू towards एक you. पाऊल तर उचल, उरलेली 99 पावलं देव उचलेल ना. You trust on him, तुम्ही देवावर विश्वास तर ठेवा. lean on him, देवाचा आधार तर घ्या. stand in his name, देवाच्या नावानं उभं राहायला तर शिका and let him give you salvation. आणि देव दे ना देवाला तुम्हाला तारण, मोक्ष ज्याला म्हणतात तो मोक्ष. Let him multiply your oil and your
आणि flour. देवाला वाढवू दे ना तुमचं तेल आणि पीठ. त्याला बरकत घालायची तुझ्या घरात, घालू दे ना. There is a part you play, there's a part God plays. एक भूमिका आपण भजवायची असते बेटा, आणि मग बाकीची भूमिका जी देवाची आहे ती देव करतोच. And I'm telling you, आणि मी सांगतो, you will never sense peace unless you get back to God. जोर तुम्ही देवाकडे परत येत नाही ना, तुमच्या जीवाला शांती मिळणार नाही, अजिबात मिळणार नाही. Because life is a continual series of gains and losses. कारण की आयुष्य म्हटलं तर जमा खर्च, नफा नुकसान हा आलेख आहे. कधी नफा कधी नुकसान, कधी जमा कधी खर्च. Even when a child is born, she comes crying. एखादं लहान लेकरू बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा रडतच येतं ना जगात. And I think so, as long as the child was in the mother's womb, the child was not crying. आणि मला असं वाटतं की ते बाळ जोर आईच्या पोटात होतं तोवर ते रडत नव्हतं. Why? का? It's because for 9 months the rhythm of the mother's heart has been the only sound of safety for that child. कारण 9 महिने त्या आईच्या हृदयाचा जो ठोका होता तो त्या बाळाला सुरक्षिततेची भावना देत असे. Amen. आमेन. In a moment the cord is cut आणि ज्या क्षणाला नाळ कापतात and the child is separated from the mother, आणि बाळ आईपासून वेगळं करतात, she loses the sound to the chaotic sound of the world. मग त्या बाळाला आईच्या हृदयाचा ठोका ऐकू येत नाही तर या जगाचा गोंगाट ऐकू यायला लागतो. That's why that child starts crying. म्हणून ते बाळ रडायला लागतं की ये मैं कहां गया. Even so, तसं when God made our first parents on this earth, परमेश्वराने जेव्हा या भूतलावरती आपले प्रथम पालक निर्माण केले, it was a threesome cord. तिहेरी दोरी होती ती. Bible says a threesome cord is not easily आणि broken. बायबल म्हणतं तिहेरी दोरी सहजासहजी तुटत नाही. They were under the protection of God. आणि हे दोघे जण देवाच्या संरक्षणाखाली राहत होते. But when they sinned against God, पण या प्रथम पालकांनी आपल्या किंवा या प्रथम पुरुषानं आणि स्त्रीनं जेव्हा देवाविरुद्ध पाप केलं, what happened? काय झालं? The cord was cut. ती नाळ कापली ना बाळाची आणि आईची, तसं ते नाळ कापल्यासारखा प्रकार झाला. Sin and death and misery has gripped this world. मरण, पाप, त्रास या गोष्टींनी मग जगाला जे धरलं ते कायमचं धरलं. And that's why God sent Jesus on this earth. म्हणून मग देवाने येशू ख्रिस्तांना या जगात पाठवलं. Jesus took the sins of the whole world. येशू ख्रिस्त आले, येशू ख्रिस्तांनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. Died on the cross of Calvary. काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. On the third day he rose again. मेल्या पश्चात येशूंना पुरण्यात आलं. त्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. And Jesus is with us now. आणि आज येशू आता आपल्या बरोबर आहेत. संपलं. He says, abide in me. येशू म्हणाले माझ्यामध्ये राहा. Let my words abide in you. माझा शब्द तुमच्यामध्ये राहू दे. Then ask what you will and I will do it for you. त्यानंतर तुम्हाला हवं ते मागा आणि मी तुमच्यासाठी ते काम करीन. As the branch cannot survive without abiding to the vine, जसं झाडाची फांदी झाडामध्ये राहिल्याशिवाय जगू शकत नाही so बेटा, also you cannot stay or have life without abiding in me, said तसं Jesus. खरं म्हटलं तर येशू आपल्याला सांगून गेले की जोवर तुम्ही माझ्यामध्ये राहत नाही तोवर तुम्हाला जीवन मिळू शकत नाही. Praise the Lord. देवाला धन्यवाद. There are certain things that are happening in your life, but there are more things that are not happening in your life. काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये जरूर घडतात, पण त्याहून जास्त गोष्टी अशा आहेत तुमच्या जीवनात ज्या घडत नाहीयेत. And for that you need Jesus. आणि त्या न घडणाऱ्या गोष्टींसाठी तुम्हाला येशूंचीच गरज आहे. And most of the things that are not happening are terrible things and very hard things. आणि ज्या जास्तीत जास्त गोष्टी तुझ्या जीवनात घडत नाहीयेत त्या कठीणच आहेत, त्या अवघडच आहेत, त्या भयानकच आहेत. And Jesus is calling you. आणि येशू तुला आज हाक मारत आहे. Come to me. म्हणतायत की माझ्याकडे ये. All you labor and are heavy laden, and I will give you rest. येशू सर्वांना आज हाक मारतायत. अगदी उघड सगळ्यांना आमंत्रण. अहो कष्टी व भाराक्रांत जन मजकडे मी तुम्हाला विसावा देईन. How much will you push yourself? किती स्वतःला ढकलणार आहेस? How much will you strain yourself? करकरून तुला किती करायला जमणार आहे? Enough is enough. बास ना आता, पुरे झालं. You are looking older than you are. तुझं जे काही वय आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त तू वयस्कर दिसत आहेस बर का. You are looking weaker than you are. आणि जे काही तू दिसतोयस त्याच्यावरनं कळतंय तू फार अशक्त झालायस. Stand still and see the salvation of the तर Lord. नको आपल्याला असं. शांत उभे राहा, देव देतो ते तारण पहा. Bible says in Psalm 131 verse 2. स्तोत्र 131 आणि त्यातल्या दुसऱ्या वचनामध्ये बायबल म्हणतं, Surely I have behaved and quieted myself as a child. नक्कीच मी एखाद्या लहान बाळाप्रमाणे स्वतःला शांत केलेलं आहे. That is weaned of his mother. आणि ज्या बाळाचं दूध तुटलेलं असतं त्या लेकराप्रमाणे My soul is even as a weaned child. माझा जीव सुद्धा एखाद्या लहान बाळाचं आईचं दूध जसं तोडतात आणि त्यावेळेला ते असतं तसं झालंय. You know, when a child is nursed, जेव्हा बाळाला दूध पाजलं जातं
Suddenly the child is fast asleep in the arms of the mother. आईने बाळाला दूध पाजलं की ते बाळ आपोआप आईच्या मांडीवर किंवा हातात गाढ झोपतं. Once God nourishes you, तसं एकदा का देवाने तुला पाजलं खायला घातलं, you don't need anybody. तुला कुणाचीही मग गरज आता राहत नाही. Don't need anybody. मग आता तुला कुणाचीही गरज राहत नाही. सगळे असले तरी छान आणि नसले तरी छान. Bible says in Psalm 27 verse 3, स्तोत्र संहिता 27 आणि त्यातलं 3रं वचन बायबल म्हणतं, though an host shall encamp against me, my heart shall not fear. जरी सैन्य माझ्या विरुद्ध उभं ठाकलं तरी माझं हृदय काही घाबरायचं नाही. Though war shall rise against me, in this I'll be confident. जरी याच्यामध्ये माझ्या विरुद्ध युद्ध पुकारलं गेलं तरी सुद्धा मी विश्वासाने राहीन. Psalm 23:4, स्तोत्र संहिता 23:4, though I walk through the valley of the shadow of death, I will fear no evil. मृत्यूछायेच्या दरीतून जरी मी चाललो तरी मी कुठल्याही अरिष्टास घाबरणार For नाही. you are with me. कारण तू माझ्या बरोबर आहे. Your rod and your staff, they always comfort me. तुझ्याकडे आणि तुझी काठी सदोदित माझं सांत्वन करून मला दिलासा देतात. Praise God. भय काय तया येशू ज्याचा रे. ज्याच्याकडे येशू आहे त्याला भीती नाही. So do your best. तर तुम्हाला जमेल तेवढं चांगलं करा. Do your utmost. तुला जेवढं जमतंय तेवढं कर. Do things what you can. तुला जे जमतंय, जे तू करू शकतोयस ते तू कर. Rest leave in the hands of God. मग बाकी देवाच्या हातात सोड. Bible says in Mark chapter 3, मागचा 3रा अध्याय बायबल म्हणतं, once there was this man who had a weak right hand. एक माणूस होता आणि त्याचा उजवा हात फार अशक्त It होता. was twisted also. उजवा हात असा मुरगळलेला आणि अशक्त He होता. may have tried many doctors, आणि कदाचित त्यांनी अनेक डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यायचा प्रयत्न केला असेल, but none could heal him. पण कोणीच त्याला बरं करू शकलं नाही. They could not straighten his hand. आणि त्याचा हा वाकडा हात काही कोणी सरळ करू शकेना. His right hand was losing its strength, आणि त्याच्या उजव्या हातातली ताकद दिवसेंदिवस जात होती. and it dried up आणि completely. तो हात अगदी वाळून गेला. He could do nothing. त्याला काहीच करता येईना. You know, one may have lots of wisdom, एखाद्या माणसाकडे कदाचित भरमसाठ ज्ञान असेल, lots of talents, भरमसाठ कलागुण असतील, lots of education, भरमसाठ शिक्षणही असेल, lots of knowledge, भरमसाठ ज्ञान असेल, but if his right hand is deformed, पण जर त्या माणसाचा उजवा हातच निकामी असेल, what is the use of all his craft? तर त्या सगळ्या कलागुणांचं करायचं काय? What is the use? कारण ते वापरायला हात लागतो. This hand is very important. आणि हा हात फार महत्वाचा असतो. तोच जर त्याचा चालत नसेल तर बाकीचं सगळं असून फायदा काय? And so he made it a point to come for the meeting. मग या माणसाने ठरवलं की आपण येशूंच्या सभेला जायचं. And Jesus was there. येशू तिथे होते. Aren't you happy tonight that you are here where Jesus is? आज रात्री तुम्हाला आनंद होतो की नाही की तुम्ही सुद्धा अशाच जागी आलाय जिथे येशू आहेत? Because Jesus said, where two or three are gathered in my name, there am I in the midst of कारण you. येशू म्हणालेले आहे, जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावामध्ये जमतात तिथे त्यांच्यामध्ये मी आहे. Are you not happy that the same Jesus who met this man with a withered hand is the same Jesus who is here going to meet your needs? मग वाळलेल्या हाताच्या माणसाला जे येशू तिथं भेटले तेच येशू आज तुमच्या गरजा भागवायला इथे तुम्हाला भेटणार आहेत. ही आनंदाची गोष्ट नाही का? Because Bible says, कारण बायबल म्हणतं Jesus' eyes fell on him. येशूचे डोळे या माणसावर पडले. बरोबर पाहिलं येशूंनी याला. That means म्हणजे he is the same. तो तोच आहे. Bible says he is the same yesterday, today and forever. म्हणजे येशू बदलत नाही. बायबल म्हणतं काल आज आणि युगानुयुग देव सारखाच आहे. How can it be he watched that infirm man and he will not watch your असं कसं infirmity? शक्य असेल की येशूंनी त्या वाळलेल्या हाताच्या माणसाला पाहिलं पण येशूंना आज तुम्ही दिसत नाही असं होऊ नाही शकत. Has his love changed? मग येशूंचं प्रेम बदललंय का Has काय? his power changed? येशूंमधलं सामर्थ्य बदललंय का No. काय? नाही. येशूंमधलं सामर्थ्य प्रेम काहीही बदललं नाहीये. He had compassion on him. येशूंना कळवळा आला त्या माणसाचा. He'll have compassion on you. तसं येशूंना कळवळा येईल आज तुमचा सुद्धा. And then Jesus spoke to the man. आणि मग येशू त्या माणसाशी बोलले. Stand up in front of everyone. आणि त्या माणसाला येशू म्हणाले, बाबा उभे राहा, सगळ्यांसमोर उभे राहा. Poor man, he felt so embarrassed. बिचारा त्या बाबाला एवढंच लाजल्यासारखं झालं की सगळ्यांसमोर उभं राहायचं. But yet he stood up. तरी सुद्धा तो बाबा येशूंनी सांगितलं ना म्हणून उभा राहिला. Somewhere deep inside he knew this was his day. आणि अर्थातच कुठेतरी आतमध्ये त्याला माहिती होतं की आज का दिन तो मेरा ही आहे. If Jesus is calling you, that will be your day. येशूचं मला हाक मारतायत तर आजचा दिवस तर माझाच दिवस आहे बाबा. आज तो जिंदगी बनने वाली. But at the same time, पण त्याच वेळेला he knew that day was Sabbath. त्याला माहिती होतं की तो दिवस शब्बाताचा दिवस होता. And on Sabbath day, you don't heal, you don't do anything. आणि शब्बाताचा दिवस जो होता त्याच्या मागचा नियम त्या काळात असा होता
की शब्बाताच्या दिवशी सगळ्यांनी आरामच करायचा, कोणीच काहीच काम करायचं नाही. So every Saturday तर दर शनिवारी in the synagogue, सभागृहात there was no healing. आरोग्य घडायचं नाही, कारण शब्बात म्हणजे आराम, कोणी तिथे काम करणार नाही. See? No matter how much sick you are. मग तुम्ही किती आजारी असा. So all the people who came on Saturdays, they never expected anything good to happen on Saturday. तर शनिवारची जी कोणी माणसं त्या तिथे येत असत सभागृहामध्ये शनिवारी, त्यांनी कधीच अपेक्षा ठेवली नव्हती की शनिवारी शब्बात दिवशी आपल्याला काही मिळेल. They could not even go to the religious leaders to get prayed because that was Sabbath day, no work day. कारण नियमच तसा होता. शब्बात म्हणजे आरामाचा दिवस. तर ते कुठल्या धार्मिक पुढाऱ्याकडे प्रार्थना करून घ्यायला सुद्धा जाऊ शकत नव्हते, कारण नियम तसा होता. And so Jesus was preaching, तर येशू त्या सभागृहात उपदेश करत होते and Jesus was not even allowed to heal. आणि येशूंना परवानगी नव्हती की शब्बात दिवशी त्यांनी कुणाला बरं करावं. Now the religious leaders had a cue that maybe Jesus would do something otherwise. आता धार्मिक पुढाऱ्यांना थोडीशी भनक पडली की येशू आहेत ते, काही सांगवत नाही बाबा, कर काय करतील. And so when he made this man to stand up, आणि मग येशूंनी जेव्हा या बाबाला उभं राहायला सांगितलं, Jesus said, what does your law say? येशूंनी विचारलं, तुमचा नियम काय म्हणतो? Should we do good or should we do evil on this day? या आजच्या दिवसाला शब्बात दिवसाला चांगलं करायचं की वाईट करायचं? Should we save or should we kill? वाचवायचं का ठार मारायचं? Nobody answered. कोणी काही बोले ना येशूंनी असे प्रश्न टाकल्यावर. Jesus said to the man, मग येशू त्या बाबाला बोलले, stretch out your hand. बाबा तुझा हात असा पुढे कर. He broke their rules. नियम तोडला येशूंनी. Jesus said, stretch forth your hand. कारण येशूंनी या बाबाला सांगितलं तुझा हात पुढे कर. The religious leaders must have thought, तर धार्मिक पुढाऱ्यांना मग वाटलं असेल, God is not going to side Jesus because this is Sabbath day and Sabbath day is a rest day. Nobody should work. देव काही येशूंच्या बाजूनी उभा राहणार नाही, कारण की आज शब्बात दिवस आहे आणि शब्बात दिवस आरामाचा दिवस असतो. शब्बात दिवशी अशी कुठलीही कामं करायची नसतात. तर येशूंना देव साथ देणार नाही This man will not be healed. आणि हा माणूस काय आज बरा होणार नाही. Jesus said, येशू बोलले, stretch out your hand. अगदी असा सरळ तुझा हात पुढे कर बाबा. Everybody said, now we will trap him because he will not be healed. Today is Sabbath. तर सगळे धार्मिक पुढारी टपूनच होते की आपण आता येशूंना जाळ्यामध्ये अडकूया, कारण की आज काही हे होणं शक्य नाही. Suddenly a miracle आणि happened. अकस्मात चमत्कारच झाला ना. His hand became healed. त्या बाबाचा हात बराच झाला. Praise God. अगदी सरळ. That which never happened. म्हणजे शब्बात दिवशी जे कधी घडतच नव्हतं किंवा असं सुद्धा जे कधी घडत नाही असं काहीतरी झालं. Praise God. आमेन. Jesus broke that rule. म्हणजे येशूंनी तो नियमच तोडून लावला. सगळे नियम धाब्यावर. हालेलुया. He will cross all barriers to reach to you. सगळे नियम धाब्यावर टांगून येशू तुझ्यापर्यंत पोहोचायला He येतील. loves you. कारण येशूंचं तुझ्यावर प्रेम आहे रे. He says, you just calm yourself. येशू फक्त म्हणतात तू स्वतःला आधी शांत कर बरं. Dispel every kind of fear. बाकी सगळी भीती काढून टाक, थोडासा शांत हो पहिले. Quit शांत हो. worrying. अगदी टेन्शन सोड, काळजी सोड. डोक्याला हात मारलाय तो काढ आधी. I will do mighty things. मी करीन महान कार्य तुझ्या जीवनामध्ये, असं टेन्शन घ्यायचं नाही राजा. He will drive out the devil. आणि सैतानाला हकलून लावतील येशू. He will heal the people. आणि लोकांना आरोग्य देऊन जातील येशू. That's why I heard somebody say, म्हणून तर मी कोणाला तरी असं म्हणताना ऐकलं, the prophet मोहम्मद संदेष्टा जे होते, of the Muslims, मुसलमान लोकांचा संदेष्टा मोहम्मद, he even said, ते सुद्धा म्हणाले, when Satan stands before Jesus, सैतान म्हणे जेव्हा येशूंसमोर उभा राहतो, he will melt like salt that melts in the water. त्याला तो सैतान असा मिठासारखा विरघळून जाईल, जे मीठ पाण्यात विरघळतं तसं. असं विधान त्यांनी केलं. That is our Jesus. हे असे आपले येशू आहेत. ही येशूंची ओळख आहे. म्हणजे विचार करा आपला प्रभू किती महान आहे. In spite of every evil, आणि अगदी किती जरी काही अरिष्ट असलं, त्रास असले, in spite of things not looking good, आणि जरी गोष्टी दिसायला काही नीट दिसत नसल्या, God can change things for you. तरी सुद्धा देव तुझ्यासाठी गोष्टी बदलू शकतो बेटा. Praise God. देवाला धन्यवाद. In the midst of all heartbreak, अगदी म्हणजे हृदय तुटलेलं आहे, फुटलेलं आहे, मोडलेलं आहे, He will join your hearts. He will अशा make them सगळ्या strong. अवस्थेत सुद्धा तुमची हृदय देव परत जोडेल, बलवान करेल. Are you emotionally broken? भावुक रीतीनं तुटलात का तुम्ही? Physically broken? शारीरिक रीतीनं पण तुटला, Spiritually drained? आत्मिक रीतीनं तर Financially गळूनच broken. गेला. पैशानं सुद्धा अगदी गळून गेलात. You know, broken heart can cause people to snap under pressure. आणि माणसांची तुटलेली हृदय माणसांना फार प्रचंड दडपणाखाली नेऊ शकतात बरं का. Today, many people's hearts are broken. आज अनेक माणसांची हृदय तुटलेली आहेत. And it can be broken by many different events. आणि हृदय तुटायमागची कारणं अनेक असू शकतात.
अनेक घटना, अनेक कारण, divorce or job problems काही or म्हणजे whatever. काही नोकरीची समस्या म्हणा, घटस्फोट म्हणा, Wherever you are positioned, you need Jesus. That's all I know. सांगायचं एकच आहे मला, जिथे कुठे तुम्ही आहात, जसे कसे तुम्ही आहात, तुम्हाला येशूंची गरज आहे. He can do what no man can do. कारण येशू एकमेव असे आहेत की जे कोणी माणूस करू शकत नाही ते काम येशू करू शकतात. तिथे आपण जिंकतो म्हणून येशू लागतात. One sister said, एक बहीण म्हणाली, my brother started experiencing stomach ache. म्हणे माझ्या भावाचं पोट दुखायला लागलं. They didn't take it so seriously. तर या लोकांनी काय एवढं ते गंभीरपणे घेतलं नाही. And so they tried treating him with simple home remedies. आणि मग त्यांनी काय केलं की घरगुती उपाय थोडेफार त्याच्यावर केले. However, तरी his pain increased each day. त्याच्या पोटातल्या वेदना तर रोज वाढायलाच लागल्या. And so when he visited the doctor, मग जेव्हा डॉक्टरांकडे गेला, they prescribed some medications. डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली, But yet he was not तरी delivered. सुद्धा हा काही बरा होईना. This pain became unbearable. त्याच्या वेदना मग असह्य झाल्या. Then he was taken to the civil hospital. मग त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं. Some more tests were अजून taken. काही त्याच्या टेस्ट केल्या. And they said that he had pancreatitis. आणि मग तिथे त्याला असं सांगण्यात आलं की त्याला पॅनक्रायटिस झालाय. And his health started to deteriorate आणि rapidly. त्याची तब्येत खालावत गेली. मग He was not even able to consume food, not even water. त्याला अन्न वगैरे काही सेवन करता येईना, पाणी पिता येईना, खाता येईना, He couldn't even stand. He couldn't even sit. He was उभं only राहायला lying होईना, down. बसायला होईना, काहीच करायला होईना. तो आडवा पडूनच होता. The doctors then transferred him from Nagar to Pune. मग डॉक्टरांनी त्याला, तो होता अहमदनगरमध्ये, तिथून पुण्याला आणलं. So he was taken and rushed to the Sassoon तर hospital. पटकन त्याला पुण्याला ससूनमध्ये टाकलं. In the hospital, तिथे दवाखान्यात he met a nurse who told him about our Vineyard Workers Church. एक नर्स त्याला भेटली ससूनमध्ये, जिनं त्यांना सांगितलं आपल्या विनयार्ड चर्च विषयी. And so he was brought here for the meeting with his whole family. मग या माणसाला इथे आणलं, संपूर्ण परिवारासह तो इथे आला. He said, I never knew the power and the love of Jesus. आणि तो म्हणाला की मला तर येशूंविषयी काही माहितीच नव्हतं की येशूंमध्ये एवढं सामर्थ्य आहे, येशू एवढे प्रेमळ आहेत, मला काही पत्ताच नव्हता. And he was carried and brought. मग त्याला उचलून आणलेलं. And then next day again he was put back in the hospital. पुढच्या दिवशी मग त्याला दवाखान्यात परत त्यांनी भरती केलं. And then every Saturday, Sunday, Monday, when the meeting was going on, they would put on the phone and he would on the cell आणि phone hear मग the message. दर शनिवार, रविवार, सोमवार आपल्या सभा चालतात ना, त्या सभेच्या वेळेमध्ये ते लोक फोन लावून त्याला माझा उपदेश ऐकवायचे. And every time the message was on, he was getting better and आणि better. ज्या दर वेळेला तो उपदेश ऐकायचा, त्याची तब्येत चांगली 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 सुधरत जायची. He started eating, he started drinking, he started walking around. मग हळूहळू तो जेवायला लागला, पाणी प्यायला लागला, थोडं चालायला लागला. One morning he told his parents, take me home, I am well. एके दिवशी सकाळी तर तो आपल्या आई वडिलांना म्हणाला, मी बरा झालोय, तुम्ही मला घरी घेऊन जा आता. Praise God. देवाला धन्यवाद. And then मग for the first time on Saturday he came for the meeting. पहिल्यांदा शनिवारचा तो सभेला आला या And सगळ्यानंतर. he said, आणि म्हणाला Jesus healed me. की येशूंनी मला बरं केलंय. So wherever you are, तर जिथे कुठे तुम्ही असाल, you are listening to me all over the world, आज wherever अख्ख्या you are. जगातनं तुम्ही माझं ऐकताय, तुम्ही जिथे कुठे असाल, This word of God has life. या देवाच्या वचनात जीवन आहे बेटा. And this word will bless you आणि हा शब्द तुम्हाला आशीर्वादित and करेल, heal you and आरोग्य deliver देईल, you सुटका and देईल, remove you from all bondage. आणि तुम्हाला सगळ्या बंधनातनं हे वचन बाहेर काढेल. Now is your time. आताची वेळ तुमची वेळ आहे, He is going to bless you. कारण की तो तुम्हाला आशीर्वादित करणार He आहे, is going to heal you. तुम्हाला आरोग्य देणार आहे. Fear not. भिऊ नका, Stand still शांत उभे राहा and see the salvation of the Lord आणि देव देतोय ते तारण पहा. that He will perform you today. आज परमेश्वर जे तारण तुम्हाला देईल ते पहा. That He will perform for you today. तुमच्यासाठी ready? आज जे तारण प्रभू देईल ते पहा. Are you ready? Now is your time. तयार आहात? मग आत्ताची वेळ तुमची आहे, He's going to touch you. कारण की देव तुम्हाला स्पर्श करणार आहे. This is a good time. ही वेळच चांगली आहे म्हणा, This is a helping time. आणि मदतीची वेळ आहे ही. This is a time that God will not neglect. ही वेळ अशी आहे की जिथे देव दुर्लक्षित करत नाही आपल्याला. This is the time His eyes are running to and fro, आणि या वेळेला ना देवाचे डोळे आपल्याकडनं असे इकडे तिकडे फिरत असतात seeking those whose heart will be strong towards Him. आणि शोधत असतात अशा लोकांना की ज्या लोकांचं हृदय देवाला शोधतंय, देवा प्रित्यर्थ झटतंय. This is the time His ears are open to your या cry. वेळेला देवाचे कान तुमच्या प्रार्थनेकडे उघडे असतात. Your cry will be heard. तुमचं रडणं देव ऐकेल He will touch you. आणि देव तुम्हाला स्पर्श करेल. Okay, okay, let her come, let her come, let her come. It's okay. It's okay. It's okay. Some people they don't understand. It's okay, no problem.
Look to God. चला देवाकडे पहा, Look to Jesus. येशूंकडे पहा. He will touch you. येशू तुम्हाला स्पर्श He will करतील, bless you. He will deliver you. आशीर्वाद देतील, सुटका He देतील will fulfill all your heart's desires. आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. Now is the time to meet God. आत्ताची वेळ देवाला भेटायची वेळ आहे. There was never ever a time where we needed God so much as we need during these times. आणि या सध्याच्या काळामध्ये जेवढी आपल्याला देवाची गरज आहे ना, तेवढी तर देवाची गरज अगोदर आपल्याला कधी पडलीच नव्हती, Never. कधीच नव्हती. If you have never been serious with God, now is the time to be serious with God. तुम्ही जर देवाला गांभीर्यानं घेतलं नसेल ना, तर आताची वेळ देवाला गांभीर्यानं घ्यायची वेळ आहे बरं का बेटा. Yes. आता तरी देवाला गंभीरपणे घ्या, If you don't, you cannot make it on your own. कारण की नाही ना देवाला आता गंभीरपणे घेतलं तर तुला स्वतःहून तर तुझं जीवन काही वाचवता वगैरे येणार नाही. And these are the times God is opening our eyes. आणि या दिवसांमध्ये देव आपले डोळे उघडतोय And He is telling us, आणि देव आपल्याला सांगतोय सुद्धा you need me. की तुला माझी गरज आहे, You need me. तुला माझीच गरज आहे. Are you ready? तयार आहात? Come on, pray with me. चला मग डोळे घट्ट बंद करा. मी Say, बोलतो ती "My प्रार्थना God." माझ्या मागून बोला. म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. तुझ्या विरुद्ध मी पाप केलंय. Please forgive me. कृपा मला क्षमा कर. Cleanse me and wash me. मला साफ कर. Make me totally clean. मला संपूर्ण स्वच्छ कर. Lord, प्रभू, come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. I need you desperately. मला भयंकर तुझी गरज आहे. Things are not going the way it ought आणि to go. गोष्टी माझ्या जीवनात व्हायला हव्यात तशा होत नाही. I need your hand. मला तुझ्या हाताची गरज I आहे. need your touch. मला तुझ्या स्पर्शाची गरज Lord. आहे. प्रभू, Come, Lord. ये प्रभू. I have given my heart to you. माझं हृदय मी तुला दिलेलं I आहे. will follow you all the days of my life. आयुष्यभर मी तुझ्या मागे चालणार I आहे. promise to follow मी you. वचन देतो की मी तुझ्या मागे चालेल. You touch me. तू मला स्पर्श You कर. heal me. तू मला आरोग्य दे. You deliver तू me. मला सुटका दे. Right now. आता या वेळेला Touch me, मला Lord. स्पर्श कर प्रभू. Answer my prayer. माझ्या प्रार्थनेला I उत्तर दे. call upon you. मी तुझा धावा करतो. See, He's coming. पहा, प्रभू येत Jesus is coming. येशू येत आहे. He's touching you. येशू तुम्हाला स्पर्श करतात. If you have sickness, He's touching you right तुम्हाला now. जर काही आजार असेल तर येशू तुम्हाला आता स्पर्श करतात. Place your hand on that affected area of आपला yours हात त्या आजारी भागावर ठेवा and let Him touch you. आणि येशूंना तुम्हाला स्पर्श करू द्या. Every sickness, प्रत्येकाचा every disease, आणि रोग I command you मी आज्ञा in करतो the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Leave the people in Jesus' name. लोकांना येशूंच्या नावामध्ये सोड. Leave the people in Jesus' लोकांना name. येशूंच्या नावात सोड. Leave the people in Jesus' name. लोकांना येशूंच्या नावात सोड. All kinds of pain, सर्व पद्धतीच्या all वेदना, kinds of sickness. सर्व पद्धतीचे आजार Leave the people in Jesus' लोकांना name. येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Every headache go in Jesus' name. डोकेदुखी येशूंच्या नावात जाऊ दे. Every body ache go in Jesus' name. अंगवेदना येशूंच्या नावात जाऊ दे. Every problem in the body go in Jesus' name. शरीरातले सगळे आजार येशूंच्या नावात जाऊ दे. See, it is happening. होत आहे, It's happening. होत आहे. Jesus is touching you. येशू तुम्हाला स्पर्श He is करतात. delivering you. येशू तुम्हाला Say, सुटका देतात. Jesus, heal me. म्हणा, येशू मला आरोग्य दे. Jesus, heal me. येशू मला आरोग्य दे. Jesus, deliver me. येशू मला सुटका दे. He is touching you. येशू तुम्हाला स्पर्श करताय. Every swelling in the body, अंगावर आलेली सगळी सूज go in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Stone in the kidney, किडनी मध्ये झालेले be खडे crushed in the name of Jesus. येशूंच्या नावात त्याचा चुरा होऊ दे. Heart problem, हृदयाचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावामध्ये बरे व्हा. Tumor, ट्यूमर I command you to leave in Jesus' name. ट्यूमरच्या गाठी येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Ulcer, अल्सर Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Withered hand, be healed. वाळलेला हात बरा होऊ दे. Pain in the hands. आणि हातातल्या वेदना, Some people cannot lift up their hands. काही लोकांना आपले हात वर करता येत नाही. Lord Jesus, प्रभू येशू touch them त्या लोकांना स्पर्श that they कर will be able to lift up their की hands. त्यांना त्यांचे हात वर करता यावेत. Start swinging your hands आपले हात वर खाली करू in the नका. name of Jesus येशूंच्या नावात हात and be हलवायला healed लागा. in Jesus' आणि name. येशूंच्या नावात बरे व्हा. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Stomach pain, leave in Jesus' name. पोटातल्या वेदना येशूंच्या नावात जाऊ देत. Every kind of fever, leave in Jesus' सर्व name. पद्धतीचा ताप येशूंच्या नावात जाऊ दे. Problem in the knees, गुडघ्यांचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Lord, प्रभू, I pray you touch the people. मी प्रार्थना करतो तू लोकांना स्पर्श कर. People suffering with cancer. ज्या लोकांना कॅन्सर झालाय You touch them, त्या Lord. लोकांना तू स्पर्श And कर you heal them. आणि तू त्यांना बरं कर. Tuberculosis. क्षयरोग You touch them and heal them in त्यांना Jesus' स्पर्श name. करून आरोग्य दे येशूंच्या नावात. Now you devil, आता सैताना I command you in the name तुला of मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या नावात Leave. सोड. Leave the people in Jesus' सैताना name. लोकांना येशूंच्या Devil नावात go. सोड.
सैताना जा Devil go. सैताना जा Devil go. सैताना जा In the name of Jesus. येशूंच्या नावात जा Be delivered in Jesus' name. येशूंच्या नावामध्ये मोकळे व्हा Thank you, Lord. धन्यवाद प्रभू Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद प्रभू Now, Lord, whatever आता they प्रभू, need, give it to them. या लोकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या त्यांना दे Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे Remove them from their debts. त्यांना कर्जातून काढून टाक Financially bless them. आर्थिक रीतीनं आशीर्वादित कर Fulfill all their heart's आणि त्यांच्या desires. सगळ्या मनोकामना पूर्ण कर Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो म्हणून तू माझा आहे Amen and amen. 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 Praise God. देवाला धन्यवाद Give a big clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा Don't worry. काळजी करू नका Everything will be all right. सगळं ठीक होईल God will save you. देव तुम्हाला वाचवेल And He will save you tonight. आणि आज रात्री वाचवेल Those who have been healed, come in.